महाराष्ट्रात लवकरच विधानसभा निवडणुका लागण्याची शक्यता आहे। त्याच अनुषंगानं नाशिक जिल्ह्यासह कळवण सुरगाणा मतदारसंघाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे। तर या निवडणुकीत आजी माजी लोकप्रतिनिधींसह दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे। तर कळवण सुरगाणा मतदारसंघात आत्तापर्यंत 2च उमेदवारांमध्ये लढत होत होती। मात्र गेल्या महिनाभरापासून सुरगाण्याचे नगरसेवक रमेश थोरात यांनी इच्छुक उमेदवार म्हणून कळवण सुरगाणा मतदारसंघात चांगलीच मोर्चे बांधणी सुरू केल्यानं हा मतदारसंघ चांगलाच चर्चेचा विषय ठरतोय। आगामी निवडणूक बघता सर्वच राजकीय पक्षांचे नेते कामाला लागलेत। तर रमेश थोरात हे थेट गावागावात जाऊन जनतेची भेट घेऊन आपली ओळख सर्व कानाकोपऱ्यात पोहोचवावी या दृष्टिकोनातून सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत। मात्र थोरात या नावाची चर्चा सर्वत्र ऐकायला मिळत असल्याचं चित्र दिसतंय। मात्र असं असलं तरी निवडणूक सर्वच नेत्यांना सोपी जाईल असं सांगता येत नाही। जनतेचा कौल कुणाकडे जातो हे येत्या काही दिवसातच स्पष्ट होणार आहे। सर्वच राजकीय नेत्यांना भावी आमदार होण्याची स्वप्न पडू लागली आहेत। मात्र कळवण सुरगाणा मतदारसंघातील आमदार कोण होणार याकडे सर्वांचंच लक्ष लागून आहे। प्रत्येक गावामध्ये गाव भेटी घेतो, ज्येष्ठ श्रेष्ठ तरुण सर्वांची प्रत्यक्षात गावात बैठक घेत असताना लोकांकडून एकच मागणी होत आहे की आता जुने कार्यकर्ते म्हणजे जुने उमेदवार नकोच, ज्यांनी 50-50 वर्ष सत्ता भोगली, ज्यांच्या घरामध्ये अनादिकाल सत्ता आहे, असे लोकच कोणीतरी नवीन चेहरा पाहिजे। आणि मग आम्ही भेटी दिल्यानंतर लोकांची प्रतिक्रिया चांगली आहे की आम्हाला तुमच्यासारखा कार्यकर्ता, साधारण जमिनीवरचा कार्यकर्ता पाहिजे, आमच्यात बसणारा उठणारा पाहिजे आणि आपण प्रत्येक समाजाच्या मनात उतरत आहे आणि लोकांच्या प्रतिक्रिया अत्यंत चांगल्या आहेत। आपण कोणत्याही प्रकारे ह्या वेळेस विधानसभा गाठणार म्हणजे गाठणार। मात्र आमचं एकच नियोजन आहे, लोकांना पटवून सांगतो की आपण दोन्ही आजी माजी आमदारांना संधी दिलेली होती आणि मग त्यांना काम करण्याची संधी दिली। त्यांना पटवून सांगण्याचं कामच नाही आता की त्यांनी काय काम केलं ते लोकांना डोळ्याला दिसतंय, काय नाही केलं, कसे रस्ते गेले, खड्डे कसे पडले, काय विकास केला हे सर्व सामान्य मतदारांना कळू राहिले। त्याच्यामुळे त्यांनी आता कितीही लोकांना हे केलं तरी जे त्यांनी काम केले किती वाईट गोष्टी आहेत। अत्यंत पाणी विकून खाल्लं, कळवण तालुक्याचं पाणी पण विकून खाल्लं आणि आज किती रस्त्यांची भयानक परिस्थिती आहे। आज बऱ्याच भागात रस्ते नाही, शाळेची दुरावस्था आहे, शिक्षणाची दुरावस्था आहे, आश्रमशाळेची वाईट परिस्थिती आहे। असं असताना यांना एवढी संधी देऊन आजी माजी आमदारांना भरपूर लोकांनी संधी दिली। आता लोकांची तयारी नाही, मतदारांची तयारी नाही त्यांना संधी देण्याची, त्यामुळं आपल्याला लोक 100% पसंती देऊ राहिले आणि आपण विधानसभेसाठी फिक्स उमेदवारी आपली आहे, अपक्ष उमेदवारी आहे आणि त्यामुळं आपण लढणार म्हणजे लढणार। आणि थोड्या दिवसात कळवण सुरगाणा विधानसभा मतदारसंघातील भरपूर जुने जाणते कार्यकर्ते, सरपंच, सोसायटीचे मेंबर, बाजार समितीचे डायरेक्टर यांचा मोठा प्रवेश सोहळा कळवण शहरात मोठ्या प्रमाणावरती घेणार आहे मी। आणि हा इतका मोठा बॉम्बस्फोट होणार आहे की माजी आजी आमदार यांना हा धक्का कदापि सहन होणार नाही असं मला तरी वाटतं। तरी लवकरच तुम्हाला मी ही गोड बातमी देणार आणि ह्या विधानसभेतील सर्व बरेचसे सरपंच असतील, चांगले समाजातील जिल्हा परिषदचे आजी माजी सदस्य असतील, मोठमोठे कार्यकर्ते ह्या आपल्याला पाठिंबा द्यायला तयार आहेत आणि माझ्याबरोबर यायला तयार आहेत। यांचा एक जंगी मेळावा मी ह्या कळवण शहरामध्ये लवकरच आयोजित करेल आणि पहिलं मी तुम्हा पत्रकार बांधवांना ही सूचना देईल। प्रतिनिधी अनिल पवार, NTV न्यूज मराठी, कळवण, नाशिक।